वर्षभर कष्ट करून उभं केलेलं पीक काही मिनिटात नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतर महिनोमहिने पीक विम्याच्या भरपाईची वाट पाहावी लागली. तर त्या शेतकऱ्याची अवस्था काय होत असेल? जळगावमधील हजारो केळी उत्पादक शेतकरी सध्या याच परिस्थितीचा सामना करत आहेत. मात्र आता त्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विमा आणि नुकसान भरपाईबाबत थेट आढावा बैठक घेतली आहे. जळगाव हा देशातील सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा मानला जातो. मात्र यंदा अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि बदलत्या हवामानामुळे रावेर, यावल आणि मुक्ताईनगरसह अनेक भागातील केळी बागांचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले, पण काही दावे तांत्रिक अडचणींमुळे रखडले, तर काही शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांनी कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पात्र असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला भरपाईपासून वंचित ठेवू नका असे स्पष्ट निर्देश दिले. कागदपत्रातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, रखडलेले दावे निकाली काढावेत आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचं अधिक अचूक मूल्यांकन करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्राची संख्या वाढवण्याबाबतही चर्चा झाली. त्यामुळे पीक नुकसानीची नोंद अधिक अचूक होईल आणि शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर रखडलेले पीक विमा दावे किती लवकर निकाली निघतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम कधी जमा होते याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. कारण शेतकऱ्याला केवळ आश्वासनांची नाही तर वेळेत मिळणाऱ्या मदतीची गरज आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पीक विमा योजनेत नेमके कोणते बदल झाले तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.